विपक्ष श्री स्ट्रायकर्स भूमिक ब्लास्टर्स या संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन समोरच्या श्री स्ट्रायकर्स या संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिले आणि स्वतः क्षेत्ररक्षण करण्याची पसंती यावेळी दर्शवली आहे। एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल। श्री स्ट्रायकर्स संघाला अजूनही विजयाचा सूर गवसलेला नाहीये। सरळगाव प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले मध्ये जी एक लयबद्धता हरवलेली आहे तो सूर इथे गवसेल का, कायम राहील का, हे बघणं अगदी रोमांचक ठरेल येणाऱ्या पुढच्या काही चेंडूंमध्ये, पुढच्या पहिल्या 6 षटकांमध्ये, की पुन्हा यशावर स्वार होऊन जे आपल्या कामगिरीतलं सातत्य राखण्यासाठी जे चमकदार कामगिरी भूमिक ब्लास्टरच्या माध्यमातून आपण पाहिली ती चमकदार कामगिरी इथे कायम राहील का हेही बघणं खऱ्या अर्थानं ठरणार आहे रंजक। वळ्यात मैदानाकडे जिथे सामना रंगला जातोय भूमिक ब्लास्टर्स विपक्ष स्ट्रायकर्स। श्री स्ट्रायकर्स या संघाकडनं स्ट्राइकला असेल बॅट्समन साई आणि नॉन स्ट्राइकला असेल ऋषिकेश, तर भूमिक ब्लास्टर कडनं बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर चेतन। या स्पर्धेवर विशेष प्रभाव टाकलाय, परंतु मागच्या सामन्यामध्ये एक सुमार गोलंदाजी पाहायला मिळाली चेतनकडनं। चेतनच्या गोलंदाजीचा अक्षरशः खरपूस समाचार घेतला गेला, परंतु असं म्हणतात मित्रांनो की भूतकाळातील चुकांना विसरून नव्यानं त्या चुकांची पुनरावृत्ती कशी होणार नाही याकडे लक्ष देऊन जर आपण आपल्या कामगिरीवर भर दिला तर मग मात्र आपण जीवनामध्ये नेहमी यशस्वी होत असतो। या षटकातला पहिला चेंडू या मॅच मधला ट्रॅकर बॉल होतो, ऑफसाईडच्या बाहेरची लाईन ठेवली गेली आणि मात्र फलंदाज अचंबित झालाय। निर्धाव चेंडून चेतनच्या माध्यमातून झाली या डावाची सुरुवात। भूमिक ब्लास्टरनं या डॉट बॉलनं केला यलगार आणि समोरच्या श्री स्ट्रायकर्स संघाला मात्र इथे करावा लागणार आहे विचार। या षटकातला, या डावातला, या मॅच मधला हा दुसरा चेंडू पुन्हा एकदा चेतनच्या माध्यमातून ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन ठेवली गेली आहे। बॉल पर्यंत पोहोचण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये, जागेवरून लिव्ह केला जातोय बॉल आणि वाईटच्या अपीलसाठी प्रयत्न केले जातात, परंतु रॉकी सर तिथे दक्ष पंच अनेक वर्ष लेदर क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट असेल, मुंबई क्लब असेल, अशा अनेक मोठमोठ्या संघांमधनं मोठमोठ्या प्रतियोगितांमध्ये खेळलेले हे खेळाडू आहेत जे आता सध्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात। या षटकातला चेतन याचा पुढचा चेंडू स्ट्राइकला असेल डावखुरा त्याचा साई यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची एकवार लाईन, सेम बॉल सेम टप्पा आणि पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न। मित्रांनो, जर तुम्हाला चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचता येत नसेल तर विचार करावा लागेल की आपण जागेवरून खेळणं योग्य आहे का, आपलं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये। गोलंदाज आपली कमजोरी जाणून हेरून तुमच्या मनसुब्यांना उधळवण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्याला करतोय। सुंदर बॉलिंग चेतनचे। यावेळेला वारंवार त्या बाजूला त्या दिशेला खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय साईला चेतननं। 4 सलग 4 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळालेत। लाजवाब गोलंदाजी। त्यामुळे तुम्ही मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळत असता मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला याच कामगिरीची अपेक्षा असते की समोरच्या सलामीवीर फलंदाजांना हात खोलण्याची कोणतीही मुभा आपण उपलब्ध करून द्यायची नसते। या षटकातला पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलाय। या वेळेला गुडलँड स्पॉट वरचा चेंडू होता, अनएक्सेप्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय। जी एक उसळी आहे तिनं मात्र त्रस्त झालाय साई आणि एकूण 5 चेंडू 5ही चेंडू निर्धाव। या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुदर्शन सर आतापर्यंत एकच मेडन ओव्हर आपण पाहिलेली आहे। साईच्या बॅट मधनं जर षटकार निघाला तर सन्माननीय गणेशजी परदेशी साहेब यांच्याकडनं 501 रुपयांचा कॅश प्राइज लागू होईल। अखेरच्या शेवटच्या चेंडूवर बॅट अँड बॉलचा हा संघर्ष साईचा आणि बॉल सोबत चाललेला संघर्ष मात्र इथे संपुष्टात आला। एका धावेवर समाधान मानावं लागेल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या बिनबाद केवळ 1 धावा। अतिशय निराशाजनक सुरुवात श्री स्ट्रायकर्सच्या माध्यमातून झाली आहे। एक बॉडी लँग्वेज असावी लागते जी तुमची देहबोली कायमची पॉझिटिव्ह जर तुम्ही ठेवलीत, सकारात्मक जर ठेवलीत आणि ती सकारात्मकता जर तुमच्या खेळीमध्ये दिसली नाही, तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसली नाही तर मग मात्र समोरचा प्रतिस्पर्धी तुमच्या या मानसिक दडपणाचा पुरेपूर फायदा घेत असतो आणि तोच फायदा या वेळेला चेतनने घेतला।
पहिले 5ही चेंडू निर्धाव टाकले गेले आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव खर्च केली गेली. ज्या टाईट ओव्हरची अपेक्षा होती, एक तिखट षटकाची अपेक्षा होती, भेदक माऱ्याची अपेक्षा होती चेतनकडनं, तो भेदक मारा पहिल्या षटकामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केलाय आणि केवळ एक धाव खर्च केली गेली आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज धीरज. आणि स्ट्राईकला पुन्हा एक वार साई, ज्याने आतापर्यंत खेळून काढलेत 6 चेंडू आणि धावा केल्यात 1. साईचा हा संघर्ष इथे संपेल का? साई पुन्हा आत्मविश्वासानं खेळीला आकार देईल का? फुल टॉस बॉल या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये हाईट फॅक्टर इथे कन्सिडर केला गेलाय. नो +4 एकूण मिळतील 5 धावा. तिकडे समोर व्हाईट कलरचा टी शर्ट घातलेले प्रेक्षक त्या गाडीवर बसलेत बाईकवर. तो आरसा खाली करायचा आहे. धन्यवाद. यावेळेला मिळतील 5 धावा. पहिला चेंडू खराब धीरजच्या माध्यमातून जे जखडून ठेवण्याचं काम गोलंदाज चेतन यानं केलं होतं. कुठेतरी फलंदाजांना मानसिक दडपणाखाली ठेवण्याचं काम चेतनकडनं झालं होतं. ते पहिला नो बॉल आता असेल फ्री हिट आणि त्यावर एक चौकार आलेला आहे. अशा 5 धावा या वेळेला संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा साई. कुठेतरी हा संघर्ष संपुष्टात आणावा यासाठी तळमळीनं प्रयत्न करेल का पाहूया. हा आहे फ्री हिट. यावेळेला पुन्हा फुल टॉस, मात्र त्याचा समाचार घेता आला नाहीये. मिसअंडरस्टँडिंग होते. पुन्हा परत पाठवलं जात आहे. हिट करण्याचा प्रयत्न, हिट केला जात नाही. एका धावेसाठी पुन्हा कॉल दिला जातोय, मात्र कॉल रिजेक्ट होईल साईकडनं. या वेळेला तिथं धावलो असतो तर गडी गमवावा लागला असता. मगापासून डॉट बॉल काढलेले आहेत, त्याचा वचपा मला काढायचा आहे. नेक्स्ट टाइम पुन्हा जर मी चेंज केली असती स्ट्राईक तर माझा आत्मविश्वास कमी झाला असता. या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती आता मात्र मनामध्ये होती आणि त्यानं स्पष्टपणे सांगितलं की रन नकोय. सुंदर कमबॅक म्हणता येईल बॉलर धीरज याचं. पहिला खराब चेंडू नंतर डॉट बॉल. या षटकातला दुसरा चेंडू धीरज याचा. स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा साई. कुठेतरी हा या वेळेला बॅट अँड बॉलचा संघर्ष बॉलच्या बाजूने झुकताना. यावेळेला पुन्हा लो फुल टॉस होता, कट केला गेलाय. क्षेत्ररक्षकाकडून होतीये चुकी. चेंडू निघून जाईल सीमा पार. साईच्या बॅटमधनं आलाय चौकार. स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धाव फलकावर 1010, एकावर 0-10 धावा. आणि साई मगापासून संघर्ष करत होता. जणू साईनं सांगितलेलं आहे, समोरच्या संघाला उत्तर दिलं गेलंय की वाघ थांबला म्हणजे शिकार करायचं विसरत नाही. आणि या वेळेला तो आत्मविश्वास पुरेपूर्ण दिसेल का? त्या कामगिरीवर ठाम राहील का? या षटकातला पुढचा चेंडू फ्लिक केला गेलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि एका धावेवर मात्र मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 11-11, एकावर 1, 11 धावा. वार प्रतिवारचं उदाहरण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ते गोलंदाज धीरजकडनं एक खराब चेंडू, त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं जाते, पुन्हा फलंदाजाला हात खोलण्याची संधी दिली जाते, पुन्हा कमबॅक केलं जात आहे. परंतु वारंवार तुम्हाला कामगिरीतलं सातत्य जोपर्यंत राखता येणार नाही. आणि सलामीला आलेला ऋषिकेश आतापर्यंतच्या या 9 चेंडू नंतर स्ट्राईकला आलाय. पाहूया त्याची प्रतीक्षा कोणत्या फटक्यानं संपते. यावेळेला लो फुल टॉस लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि एका धावेवर मात्र हा समाधान मानावा लागेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 1-12, एकावर 2, 12 धावा. दोनही नावाजलेले पंच आपल्याला मैदानात दिसत आहेत. मुख्य पंचांची भूमिका बजावताना रॉकी सर आणि स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत मिस्टर हर्षल घुडे. एक स्वतः नावाजलेले खेळाडू आहेत. कालच्या दिवसात एक उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधनं आपण पाहिला होता. यावेळेला या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल साई. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेला डिफाईन लेग रिजन मध्ये. सीमा पार चौकार. श्री स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती आता 1616, एकावर 6, 16 धावा. पहिल्या षटकामध्ये जे 5 डॉट बॉल आले होते त्याचं दडपण कुठेतरी साईच्या मनावर जाणवत होतं.
परंतु त्याच साईच्या माध्यमातून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्या दडपणातून बाहेर येऊन आपला नैसर्गिक सदाबहार खेळ साकारण्याचा प्रयत्न साईच्या माध्यमातून वारंवार इथं दिसून येतो. यावेळेला एक सुंदर बॅकफुटला येऊन प्रकट केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, तैनात नाही. पाठलाग मात्र झाला यशस्वी. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. मीटिंग नकोय या षटकात. पुढचं षटक कंप्लीट झालं की आपल्याला ड्रिंक्स ब्रेक मिळणार आहे. टीम मीटिंग नकोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 20-20. 2 20 धावा आणि अजून एकही गडी गमावलेला नाहीये. 20 धावांची ही झाली भागीदारी साई आणि ऋषिकेश यांची. आता मात्र भूमिक ब्लास्टर संघाच्या गोलंदाजांना विचार करावा लागणार आहे की अभेद्य भागीदारीला तडा कशी लावायची, अभेद्य जोडीला कसं फोडायचं. ही जी पार्टनरशिप आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकते त्या पार्टनरशिपला कुठेतरी थांबवावं लागणार आहे, रोखवावं लागणार आहे. जर त्यांना रोखू शकलो नाही तर मग मात्र एका मोठ्या धावसंख्येचा सामना आपल्याला करावा लागेल. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल बॅकबोन ऑफ भूमिक ब्लास्टर्स मिस्टर चेतन. चेतनला माहित आहे की जो एक वाढलेला आत्मविश्वास, पहिलं उत्तम षटक हाताळलं गेलं, केवळ 1 धाव खर्च केली होती मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये. तीच कामगिरी त्याला मात्र करावी लागणार आहे कारण की दुसरं धीरज याचं षटक तब्बल 19 धावांचं महागडं षटक आपल्याला भोगावं लागलेलं आहे आणि त्याला कुठेतरी कव्हर अप करण्यासाठी चेतनचा प्रयत्न होईल. पहिला चेंडू आणि बॅटची कडा घेऊन अनपेक्षितरित्या गडी होतोय बाद. बसतोय हा पहिला झटका. दिसतोय. खरं तर ऋषिकेशच्या बद्दल सांगायचं तर या 13 चेंडूमध्ये केवळ दुसऱ्या चेंडूचा त्याने हा सामना केलाय आणि दुसऱ्या चेंडूवर हा बाद झालाय. सगळे 12 चेंडू उर्वरित साई यानं खेळून काढलेले आहेत. संघर्ष चालला होता. 2 चेंडू 1 धाव या वैयक्तिक एका धावेवर तो मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि चेतननं ज्या गोष्टीसाठी चेंडू हाती घेतला होता ती गोष्ट इथे साध्य करून दाखवली आहे. ही जोडी फोडणं गरजेचं होतं. साईला आधार देणारा ऋषिकेश माघारी पाठवणं गरजेचा होता आणि ते काम अगदी बखुबीरित्या निभावलं गेलंय ते चेतन याच्या माध्यमातून. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, काय करायचं हे ठरलं की कसं करायचं याचा मार्ग मात्र सापडत असतो. फक्त काय आणि कसं यातलं अंतर तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्समन हलकेच पुश केला गेला. एक सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. 2 धावांपासून मात्र काही रोखू शकला नाही. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता मात्र 2-22. 2 22 धावा. या षटकातला पुढचा चेंडू चेतन याचा. एक वेगळा आत्मविश्वास जाणवतोय या सामन्यामध्ये चेतनच्या चेहऱ्यावर. हा वेळेला अप्रतिम गोलंदाजी. फुललेंचा चेंडू अनपेक्षित बाउन्स आणि बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात बसेल हा दुसरा झटका. पाण्याचे दिनेश खंडगडे यांनी हे कॅश प्राइज इथे लागू केलेला आहे, जाहीर केलेला आहे. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला
जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूनं पुन्हा एकदा खेळपट्टी रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते. अनपेक्षित बाउन्स या खेळपट्टीवर वारंवार पाहायला मिळतो. फक्त तो टप्पा शोधण्याचं काम गोलंदाजाला करावं लागतं आणि या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज चेतन याला आलाय. पहिलं षटक देखील इतकं उत्तम हाताळलं गेलं, केवळ 1 धाव खर्च केली गेली. आता वैयक्तिक दुसऱ्या षटकाला त्याने 4 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात त्याला यश आलंय. लाजवाब, अप्रतिम, अवर्णनीय गोलंदाजीचं प्रदर्शन चेतन याच्याकडनं. या वेळेला निश्चित प्राणानं LBW ची विकेट आपण इथं ठेवलेली नाहीये. ही अपील झाली असती तर कदाचित गडी मात्र तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळाला असता. सुंदर बॉलिंग चेतनच्या या तेज तर्रार गोलंदाजीच्या समोर फलंदाजांना कोणत्याही प्रकारचं उत्तर सापडत नाहीये आणि त्याचाच परिपाक श्री स्ट्रायकरचा संघ बॅकफुटवर उभा राहताना आपल्याला दिसून येतोय. यावेळेला चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज लागली होती, यष्टरक्षकाला पर्यंत चेंडू काही कॅरी होऊ शकला नाही, परंतु वेल स्टॉप. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2 बाद 22 धावा. तुर्तास आहे ड्रिंक्स ब्रेक. ऐकूया म्युझिक. तीन षटकांपर्यंत केवळ 22 धावांपर्यंत मजल मारली ती श्री स्ट्रायकर्स या संघानं. कौतुक करावं तितकं कमी चेतन या खेळाडूचं. पहिलं षटक 1 धाव, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसऱ्या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजे आपल्या वैयक्तिक 2 षटकांमध्ये केवळ 3 धावा खर्च करून तब्बल 2 गडी बाद करण्यात चेतन याला यश आलंय. यावेळेला भूमिक ब्लास्टर संघाच्या गोलंदाजानं जर हॅट्रिक साधली तर दुंडापाड्याचे सन्माननीय दिनेशजी खंडागळे यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज इथं जाहीर झालाय. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर विशाल. विकास यावेळेला फुल टॉस बॉल, त्याचा समाचार घेतलाय, चेंडून अंतर घातलाय, क्षेत्ररक्षकाची होतीये चुकी, चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. बॅटमधनं हा जो षटकार आलाय त्या षटकारासाठी 251 रुपयांचं पारितोषिक लागू झालंय. ते सन्माननीय दिनेशजी खंडागळे साहेब यांच्याकडनं. बोला प्रतिम फटकेबाजी. मी म्हटलं होतं की वाघ थांबला म्हणजे तो शिकार करण्याचं थांबत नाही, शिकार करायचं विसरत नाही. आणि वाघाने या वेळेला ती डरकाळी फोडली आहे. अगोदर टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट केला गेला, चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या जवळ, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग परंतु नॉन स्टॉप. इट्स 4. सीमा पार. चौकार. या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता सन्माननीय राजारामजी घुडे साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या आयोजन समितीच्या वतीनं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. या षटकातला पुढचा चेंडू विकास याच्या पहिल्या 2ही चेंडूवर
सणसणीत चपराक पाहायला मिळाली आहे फलंदाज साईच्या माध्यमातून आणि आता धावसंख्येला आकार आलाय. यावेळेला पुन्हा एक वार एक सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आत मात्र चेंडू निघून जाईल फक्त आणि फक्त एका धावेसाठी क्षेत्ररक्षकाच्या हातात. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 33. 3 धावा. कुठेतरी चैतन्य गोलंदाजीचं षटक हाताळलं आणि त्या हाताळलेल्या षटकामध्ये समोरच्या फलंदाजांवर पुन्हा अंकुश लावण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला गेला होता. त्या अंकुश लावलेल्या परिस्थितीला पुन्हा उभारी देण्याचं काम विकासच्या सुमार गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. विकास स्ट्राईकला असेल बॅट्समन सोहम. या वेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आणि स्वतः कर्णधाराचा खेळ मात्र इथे खल्लास. मात्र सुंदर पुनरागमन झालंय ते गोलंदाज विकास याचं आणि तिसरा हादरा बसलाय तो श्री स्ट्रायकर्स या संघाला सोहमच्या रूपात. अजूनही साई मात्र मैदानावर आहे. साईच्या बॅट मधनं ती बॅट तळपण्याची वाट त्यांचे समर्थक त्यांचे प्रेक्षक त्यांचे चाहते श्री स्ट्रायकर्स संघाचे अजूनही बघत असतील. स्ट्राईकला असेल बॅट्समन राहुल, ऑन स्ट्राईकला असेल साई आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वार सज्ज होईल बोल विकास. अनेक रोमहर्षक लढतींचा आस्वाद आपण सरळगाव प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले या क्रिकेटच्या महाथरारातून पाहिला आणि उद्या देखील असाच एक महाथरार आपण अनुभवणार आहोत. कारण उद्या असेल या स्पर्धेचा अंतिम सामना. त्याचबरोबर उद्या क्रिकेट रसिकांसाठी एक खास मेजवानी असणार आहे ती म्हणजे शहापूर विपक्ष मुरबाड या एका सामन्याची, ज्यामधलं प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव हे वातावरण तापवायला पुरेशी असते. तो एक प्रेक्षणीय सामना उद्या याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शहापूर वर्सेस मुरबाड. आतापर्यंत या षटकातले 5 चेंडूवर 12 धावा खर्च केल्या गेल्यात, परंतु त्यापैकी 10 धावा सुरुवातीच्या 2 चेंडूवर आल्या, पण पुढच्या 3 चेंडूवर केवळ 2 धावा आणि एक गडी बाद करण्यात यश आले ते विकास याला. पुनरागमन करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल, मॅचला परत जिवंत करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल, तर मग मात्र या मॅचवर माझा हक्क आहे हा सांगण्याचा अधिकारही तुम्हाला प्राप्त होतो. परंतु जर विजयाचा विचारच करायचा नसेल, पराभवाच्या छायेखाली वावरायचा असेल, तर मग यशाचा विचार करण्याचा अधिकारही तुम्हाला प्राप्त होणार नाही. यावेळेला पुन्हा एक सुंदर कट केलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे करतोय पाठलाग. त्याला दिलं जात आहे सुंदर बॅक, सुंदर बॅकिंग पाहायला मिळालं, सुंदर कव्हर पाहायला मिळाला. मात्र दिरंगाई आणि त्या दिरंगाईचा फायदा होणार होता फलंदाजांना. डायरेक्ट हिट केलं गेलंय. मिळतील या एकूण 2च धावा आणि गडी देखील होईल बाद. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल आपल्याला 4 बाद 36 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या डावातला आहे शिल्लक. 36 या धावसंख्येपर्यंत श्री स्ट्रायकर्स या संघानं मजल मारलेली आहे. परंतु इथं गिअर बदलावा लागेल, मोड चेंज करावा लागेल, हल्ला चढवावा लागेल, समोरच्या गोलंदाजांवर आक्रमण करावं लागेल. श्री स्ट्रायकर्स या संघाला या मॅच मध्ये जर पुन्हा परत यायचं असेल, पुनरागमन करायचं असेल आणि समोरच्या संघाला सेकंड इनिंग मध्ये एक मोठं लक्ष जर उभं करायचं असेल, तर ही संत गतीनं चाललेली धाव गती कुठेतरी बदलावी लागेल आणि याची संपूर्ण जबाबदारी उचलावी लागेल ती सलामीला आलेल्या साई याला. कारण साई यानं आतापर्यंत धावसंख्येला आकार दिलाय
त्याच्या बॅटमधनं साईच्या बॅटमधनं आपण आतापर्यंत तब्बल 5 चौकार आणि एक षटकार देखील पाहायला मिळालाय. एक उत्तुंग खेळी त्यानं साकार केलेली आहे, परंतु जे केलंय ते मात्र पुरेसं नाहीये संघासाठी हे स्वतःला सांगून या संघाचा तारणहारता साईला बनावा लागेल. यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बोलर सूरज. एक वेगवान गोलंदाज आहे, एक उभरता तारा आहे आणि त्याला ही संधी दिली जाते. आपण बघता आहात 38 सर्कलच्या बाहेरनं त्याचा रनअप स्टार्ट होतोय. वेगवान गोलंदाज आहे, त्याची तेज तर्रारता बघावी लागेल. या वेळेला वाईड यार्ड करण्याच्या नादामध्ये लाईन झाली आहे मिस आणि हाईट फॅक्टर कन्सिडर करत हा पहिल्याच चेंडूवर पंचांनी घोषित केलाय नो बॉल. क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडल्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा दिला गेलाय आणि परिणाम स्वरूपी हा असेल फ्री हिट. परंतु मित्रांनो, जर पहिल्या चेंडूवर नो बॉल आला, फ्री हिट असेल तर मग मात्र एक वेगळं दडपण असतं. पाहूया त्या दडपणाचा फायदा साई उचलतो का की पुन्हा कमबॅक केलं जात आहे सूरजच्या माध्यमातून. या वेळेला मात्र त्या फ्री हिटला टोलावला गेलाय, चेंडू निघून गेलाय. उत्तुंग षटकार. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या देखील पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 43 4 3 43 धावा आणि या षटकारावर 251 रुपयांचा कॅश प्राइज लागू झालाय, जे स्पॉन्सर केलंय सन्माननीय दिनेशजी खंडागळे साहेब यांनी. वैयक्तिक 37 या धावसंख्येवर खेळताना साई पाहायला मिळतोय. एकटा पण नेटानं खिंड लढवताना साई नावाचा फलंदाज आणि समोरच्या संघाची अक्षरशः डोकेदुखी बनून बसलाय. कारण की संघ बॅकफुटवर जात असताना हा तारणहारता उभारून येतो, संघाला आत्मविश्वास प्रदान करतो आणि समोर असलेल्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवतो. आता सूरजला विचार करावा लागेल पुढच्या 5 चेंडूवर या षटकातला हा दुसरा चेंडू. यावेळी आखून टप्प्याचा चेंडू, एक सुंदर हुक पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल का? यस, इट्स अ फोर सीमा चौकार. थँक्यू सो मच डीजे. या चौकारानिशी आता मात्र श्री स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळेल ती 46 46 4 47 47 4 7 47 धावा. यावेळेला सन्माननीय दयालजी घुडे साहेब यांच्याकडून नॉन स्ट्रायकर बॅट्समन सतीश यानं जर षटकार मारला तर त्याच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा कॅश प्राइज लागू झालाय. सुंदर बॅटिंग साई यानं मात्र आपल्या संघाच्या नैराश्यमय वातावरणाला सकारात्मक ऊर्जेमध्ये परावर्तित केलाय आणि या मॅच मध्ये मी जिवंत आहे. या मॅच मध्ये श्री स्ट्रायकरचा संघ तंबू रोवून उभा आहे. अजूनही श्री स्ट्रायकरची ताकद संपलेली नाहीये, हे मात्र अगदी ठणकावून निक्षून सांगितलं जाते साई याच्या आक्रमक, तुफानी आणि वादळी फलंदाजीच्या जोरावर. लाजवाब बॅटिंग, एकट्यानं नेटानं लढवलेला हा किल्ला ही खिंड स्वतः फ्रंट फुटवर येऊन मात्र संघाच्या धावसंख्येला दिला जातोय आकार. यावेळेला ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर नाही. द कार्पेट चेंडू एका धावेसाठी करेल ट्रॅव्हल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 48 4 8 48 धावा. अजूनही या षटकातले 3 चेंडू येणं शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा मोजाव्या लागल्यात त्या गोलंदाज सूरज याला. साईनं पाहिलं होतं की नवीन गोलंदाज आहे, वारंवार प्रयोगशीलता त्याच्या काही बॉलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्यातच नो बॉलनं सुरुवात झाली. म्हणजे त्याच्या मनामध्ये असलेलं दडपण स्पष्टपणे त्या पहिल्या चेंडूवर जाणवलं आणि त्या दडपणाचा पुरेपूर फायदा आपल्या संधीचं सोनं करून उठवलं गेलंय ते मात्र साई याच्या माध्यमातून. स्ट्राईकला असेल सतीश, त्याच्या प्रत्येक षटकारासाठी दयालजी घुडे यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज इथे मात्र जाहीर झालाय. या वेळेला बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन आहे, पंचांनी जज केलंय इट्स वाईड बॉल 1+1. या मिळतील आणखी 2 धावा आणि या 2 धावांनी संघाचं अर्धशतक देखील इथं साजरं होत आहे. संघाच्या धावसंख्येवर धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात त्या मात्र 4 बाद 50 धावा. सतीश यासाठी मात्र
कॅश प्राईजची बरसात होताना पाहायला मिळेल. तुर्तास तरी स्ट्राईकला आहे साई. यावेळेला साईच्या बॅट मधनं चेंडूचा झाला लिंबू आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. साई स्टाईल षटकार. एकदा दिनेशजी खंडागळे साहेब यांच्याकडनं 251 रुपयांचं कॅश प्राइज. अप्रतिम फटकेबाजी. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, स्वप्न दाखवलं गेलंय, पण स्वप्न पण असं बघा की डोळ्यांच्या पापण्यांनी विचार केला पाहिजे, मिटू की नको, मिटू की नको, मिटू की नको. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला ट्रॅकर बॉल आहे, मात्र केवळ एका धावेसाठी. एक सुंदर हुक पाहायला मिळाला बॅट्समन साईच्या माध्यमातून. एका धावेवर मानावं लागेल समाधान, आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 57 पाचावर 57 धावा. आणि साई मात्र आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. 22 चेंडूमध्ये वैयक्तिक 49 या धावसंख्येवर खेळतोय, आणि आपल्या पाठीराख्यांकडून मात्र कौतुक होताना. सुरुवातीचे 5 चेंडू डॉट गेले, साईनं ते आठवलं आणि पाहिलं की आता मात्र जर आपण याच प्रकारे खेळत राहिलो तर संघाच्या अपयशाचं कारण बनू शकतो. परंतु नाही, उभारून आला साई आणि या वेळेला आक्रमक खेळी. यावेळेला बॅकफुटवर जाऊन सतीशच्या माध्यमातून सतीश याच्यासाठी देखील बक्षीस आलेला आहे. सन्माननीय केतनजी घुडे साहेबांनी सांगितलं की सतीश याच्या प्रत्येक षटकारासाठी 2001 रुपयांचा कॅश प्राइज सतीशला जाहीर केलं गेलाय. पाहूया त्या 2000 कॅश प्राइजचा सतीश संधी लाभ उठवतो का. हे शेवटचं षटक आहे, आणि या शेवटच्या षटकात साईनं जर 3 षटकार खेचले तर सन्माननीय गणेशजी परदेशी साहेब यांच्याकडनं 5555 रुपयांचं कॅश प्राइज साईसाठी मात्र इथं जाहीर झालंय. लाजवाब कामगिरी, आणि अर्धशतकासाठी केवळ 1 धाव बाकी आहे, 1 रन बाकी आहे. ती साई याला 22 चेंडू वैयक्तिक 49 या धावसंख्येवर खेळतोय. लाजवाब कामगिरी, संघाला आत्मविश्वास प्रदान केला गेलाय. या षटकातला पहिला चेंडू, आणि या पहिल्या चेंडूवर लो फुल टॉस होता, गॅप शोधला गेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. होतीये चुकी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, कारण चेंडू निघून गेलाय सीमा पार. साई स्टाईल चौकार, आणि साईच्या बॅट मधनं झळकलं जात आहे एक अर्धशतक. इट्स 50. साईची विकेट जर या गोलंदाजाला उमेशनं घेतली तर 501 रुपयांचं प्राइज देखील दिनेश खंडागळे यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. यावेळेला पुन्हा लो फुल टॉस, एक लोफ्टटकावर ड्राईव्ह, परंतु तितकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. जवाब कॅच ऑफ द डे, आणि साई मात्र परतेल माघारी. पण एकदा जोरदार टाळ्यांमध्ये साईचं स्वागत करूया. एकट्यानं खिंड लढवली आहे, आणि उमेश याला 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील लागू झालाय दिनेशजी खंडागळे साहेब यांच्याकडनं.
ही दाद आहे, प्रोत्साहन आहे. या षटकातले अजूनही 4 चेंडू आहेत शिल्लक. उमेशनं कमबॅक केले कारण साई माघारी परतलाय. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सूरज याचं अप्रतिम लाजवाब झेल सूरजच्या माध्यमातून झाला. या षटकातला पुढचा चेंडू, याला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलं गेलंय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. अचूक थ्रो येतोय, कलेक्ट केला जातोय, हिट केलं जात आहे. मात्र दक्ष पंच हर्षल घुडे यांनी ही अपील फेटाळून लावली आहे आणि मिळतील या एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता 63 6 वर 3 63 धावा. अप्रतिम कामगिरी साईच्या माध्यमातून 53 वैयक्तिक या धावसंख्येवर तो बाद झाला. 53 या धावसंख्येवर अर्धशतक झळकावलं आणि संघाला एकट्याच्या जीवावर या स्थितीमध्ये, या सुस्थितीमध्ये त्यानं उभं केलेलं आहे. जे एक वेल फायटिंग टोटल आहे ती उभारण्यामध्ये साईचं योगदान अत्यंत महत्वाचं. यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. स्लो 1 बॉल, संत गतीचा चेंडू, फलंदाजीने मात्र चकवा खाईल आणि परिपाक चेंडू असेल निर्धाव. या षटकातले 4 चेंडू पूर्ण झालेत. या डावातले शेवटचे 2 चेंडू अजूनही येणं शिल्लक. धावसंख्या मात्र शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी कच खाताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फुललेंचा चेंडू होता, अतिशय वेगानं बॅट्समन पर्यंत आलेला चेंडू. त्यावर कोणत्याही प्रकारचा प्रहार नाही, कोणत्याही प्रकारे खेळून काढण्याचा प्रयत्न झाला नाही. परिणाम स्वरूपी चेंडू होतोय निर्धाव. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन उमेश यांच्याकडनं. 501 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना इथं लागू झालंय ते सन्माननीय दिनेशजी खंडागळे साहेब यांच्या वतीनं. या षटकातला पुढचा चेंडू, जोरदार प्रहार केला गेलाय, अंतर मात्र गाठलेलं नाहीये, हवेत स्थिरावतोय चेंडू. क्षेत्ररक्षक वाट बघतोय चेंडू माझ्याकडे कधी येईल आणि तुर्तास फलंदाज मात्र धावून धावा पूर्ण करतील त्या 3. आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. 66 6 वर 6 66 धावा आणि लक्ष उभं केलं गेलंय 36 चेंडू मध्ये 67 धावांचं ते समोरच्या बमिक ब्लास्टर्स या संघासमोर.
हा सामना श्री स्ट्रायकरने जिंकला आणि पुढला सामना राणा युथ फाउंडेशन संघाने जिंकला तर 3 संघ एक एक मॅच जिंकतील. एक टीम क्वालिफाय होईल. 3 टीम मध्ये कोणती टीम क्वालिफाय होईल ते नंतर पाहावं लागेल. त्यामुळे ही मॅच महत्वाची. ही मॅच जर श्री स्ट्रायकर संघाने जिंकली तर ते देखील या स्पर्धेमध्ये टिकून राहतील आणि शेवटच्या मॅचवर डिपेंड राहील की काय होणार आहे. गोलंदाज तयार. गौरवचा पहिलाच बॉल लाजवाब फटका कव्हरला. तिथे चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. चेंडू सीमापार सरळगाव प्रीमियर लीग चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर उल्हासच्या बॅटमधून चौकार येतो. तिथे कॅच जो अप्रतिम पकडला. तिथे कौतुक करावं लागेल कॅमेरा वर्क राजूचं. अप्रतिम क्षणचित्र जे मात्र टिपली. इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका. उल्हासचं आक्रमण चालू आहे. बॅक टू बॅक हा दुसरा ब्लास्ट. येथील चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार आलेत. उल्हास आक्रमण करत असताना इथे देखील लाजवाब अप्रतिम दर्जेदार कॅच पकडलाय आणि उल्हासची खेळी येते संपुष्टात. सूरज मैदानामध्ये दाखल होत आहेत. रंगत खऱ्या अर्थानं वाढते. साई स्पोर्ट आयोजित सरळ गाव प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्याचबरोबर आपण विचार केला तर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय रॉकी सरांना. ॲज अ स्कोरर सुदर्शन आगे यांची खूप चांगली कामगिरी राहिली आहे. दुसऱ्या बाजूनं अमर राऊत सर यांचं खूप चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. साई स्पोर्ट आयोजित गाव चॅम्पियन सरळगाव प्रीमियर लीग. इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. इथे प्रयत्न तुम्हाला करावेच लागणार आहे. इथे जर पराजय झाला तर तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर. 2 धावा येथील 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या इन डबल फिगर 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. पाठलाग मैदानामध्ये 67 धावांचा करायचा. पहिल्या षटकामध्ये विकेट जरूर मिळाली. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास इथे वाढला. कॅप्टनशिप कशा प्रकारची राहते साई गुडेची हे देखील पाहायचं या मॅच मध्ये. डू ऑर डाय करो या मरोची मॅच आहे आणि या मॅच मध्ये जिंकणं अनिवार्य. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करत सामना जिंकला होता टीम भूमिक ब्लास्टर या टीमने. परंतु राणा युथ फाउंडेशन या संघाविरुद्ध मॅच पराभूत झालेत आणि या मॅच मध्ये देखील कशा प्रकारची कामगिरी करतायत ते देखील पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. गौरवच्या हातामध्ये चेंडू आहे तर स्ट्रायकर इनवर बॅट्समन सूरज ज्याने आपला अकाउंट 2 या धावसंख्येने खोललाय. 67 धावांचं टार्गेट. इथे टाकलेला बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. रॉकी सरांचा इशारा येतो. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवर.
11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. धावांसाठी संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल. 67 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस होत आहे ते देखील आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल आणि पंचांचा अवांतरचा इशारा. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू आहेत. ज्या वेळेस तुमच्याकडे बँकेमध्ये पैसे कमी असतील त्यावेळेस तुम्ही जास्त खर्च करू शकत नाहीये. त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये ज्या वेळेस तुमच्याकडे धावा कमी आहेत त्यावेळेस तुम्ही अवांतर चेंडू टाकू शकत नाहीयेत. अवांतर चेंडू टाकले जात आहेत. 2 धावा बोनसच्या रूपाने मिळतील. टीम भूमिक ब्लास्टर या टीमला श्री स्ट्रायकर संघ कमबॅक करणार का ते देखील पाहायचं. इथे टाकलेला बॉल आणि इथे फाईट हॅट्रिक कंप्लीट. 3 अवांतर चेंडू गोलंदाजाने टाकलेत. गौरव 3 अवांतर चेंडू टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धाव संख्या 13. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा. पाठलाग मैदानामध्ये 67 या धाव संख्येचा करायचा. कमबॅक तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. इथे फलंदाज बाद. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. टीम भूमिक ब्लास्टर. दुसरा आद्रा. परंतु फलंदाजासाठी पारितोषिक लावलं जात आहे. हे गाव चॅम्पियन आहे. गावातील सर्व खेळाडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि किरणसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ही रणनीती देखील असू शकते. गणेश गुडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतात. गौरव यांच्या हातामध्ये चेंडू आहे. षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज. इथे टाकलेला बॉल आणि हा चेंडू मात्र डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक कंप्लीट होईल मैदानामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. 30 बॉल आणि 54 धावा. डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम देशमुख यांच्याकडून देखील षटकारासाठी 500 रुपये. राणा युथ फाउंडेशन शुभम देशमुख यांच्याकडून 500 रुपये. गणेश परदेशी श्री स्ट्रायकरचे संघ मालक यांच्याकडून 500 रुपये. एका षटकाराची किंमत 1000. बॅट्समन आपण पाहतोय किरण. दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टन गोलंदाजी मार्कवर तयार होतील. साई गुडे. खूप चांगली इनिंग साईने साकारली. या मॅच मध्ये साईला खेळणं आवश्यक होतं. ते खेळला आणि आता गोलंदाजीची जिम्मेदारी साईच्या खांद्यावर आहे. स्ट्रायकर एनवर फलंदाज आपण पाहतोय. तुषार. स्ट्रायकर एनवर आपल्याला तुषार पाहायला मिळतोय. साई गुडे गोलंदाजी मार्कवर तयार. कॅप्टन आहेत. कॅप्टन कशा प्रकारची कामगिरी करणार ते देखील आपल्याला पाहायचंय. आतापर्यंत 2 सामने श्री स्ट्रायकर संघाने गमावले. दुसऱ्या बाजूला विचार केला भूमिक ब्लास्टर या टीमने 1 सामना जिंकला, 1 सामना गमावला. तिसऱ्या मॅच मध्ये दोन्ही संघ आहेत. पहिला विजय इथे श्री स्ट्रायकर मिळवणार का ते देखील पाहायचंय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चपराक आपल्याला पाहायला मिळते. वॉटर स्ट्रोक. ब्रिलियंट टायमिंग. चेंडू सीमा पार जातोय. तुषारच्या बॅट मधून सरळ गाव. प्रीमियर लीग षटकार.
षटकार येईल. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवर. साई गुडेवर आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द पॅट हा फटका सजवला. टायमिंग बेमिसाल होती. इथे टाकलेला बॉल लाजबाब पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. दुसरा बॉल इथे पाहायला मिळतोय अप्रतिम दर्जाचा. पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसरा बॉल अप्रतिम. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 19 धावा. साई गुडे गोलंदाजी मार्कवर तयार होतो. स्ट्रायकर एंडवर तुषार. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू. अप्रतिम बॉल साई गुडेचा राहिलाय. हा चेंडू देखील डॉट येतोय. पहिल्या बॉलवर षटकार जरूर आला परंतु दोन चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतात. तुषारच्या बॅटमधून कशा प्रकारच्या धावा येतील. पॉवर प्ले महत्वाचे आहेत. त्या पॉवर प्ले मध्ये भूमिक ब्लास्टर या टीम साठी किती धावा येतील ते देखील पाहायचं. साईचा बॉल. इथे देखील मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे होईल विकेटचं पतन. तिसरी विकेट. भूमिक ब्लास्टर फलंदाज बाद. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. कॅप्टन चेतन लाटे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतं. स्ट्रायकर एंडवर किरण आहे आणि किरणसाठी खूप मोठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. शुभम देशमुख यांच्याकडून 500 आणि गणेश परदेशी यांच्या वतीनं 500. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई तयार होतोय. इथे टाकलेला बॉल लाजबाब आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलवर आलेला षटकार आणि तदनंतर आता 4 बॉल डॉट आले. ते एक विकेट देखील येते. थ्रो साठी तिसऱ्या पंचांची मागणी. हा बॉल टाकलाय तो थ्रो केलाय की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी आहे. फेअर डिलिव्हरी आहे.
5 चेंडू आतापर्यंत साईने टाकलेत आणि 5 चेंडू टाकत असताना आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव टाकलेत. किरण आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज साई तयार. धावफलकावर धावसंख्या 19. 67 धावांचा पाठलाग जो मात्र मैदानामध्ये करायचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई तयार होतोय. गोलंदाज तयार होतोय. अर्जुनसाठी ही शेवटची सूचना. सुरेख प्रकारचा चेंडू किरणच्या बॅटमधून मोठा फटका झेल झाला आणि गणेश परदेशींना जे आवश्यक होतं ते झालंय. फलंदाज बाद. बाद झालेत परंतु किरण मैदानाच्या बाहेर येत असताना एखादा अर्धशतक केल्यावर जेवढ्या टाळ्या नाही वाजतील ना तेवढ्या टाळ्या त्याच्यासाठी वाजल्यात. हे गाव चॅम्पियन आहे. महत्वाची विकेट आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेतन लाटेची गोल्डन विकेट असणार आहे दोन्ही टीमसाठी. चेतन जर मैदानामध्ये राहिला तर हा सामना भूमिक ब्लास्टर संघासाठी घेऊन जाऊ शकतो आणि ती विकेट जर मिळाली तर महत्वाची विकेट ठरेल श्री स्ट्रायकर संघासाठी. धावफलकावर धावसंख्या 19 धावा. 24 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहेत आणि 24 चेंडूंमध्ये अजून 48 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा गौरवच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय बॅट्समन विकास स्ट्रायकर एंडवर. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 48 धावा. 12चा रिक्वायर्ड रन रेट. गौरव तयार. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका. पॉइंट मध्ये चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. तर स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चेतन लाटे. चेतन पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडवर. चेतनची विकेट महत्वाची दोन्ही टीम साठी. जर मैदानामध्ये थांबला चेतन तर भूमिक ब्लास्टर ही टीम हा सामना जिंकू शकते. तर दुसऱ्या बाजूला विकेट मिळाली तर महत्वाची विकेट इथे ठरू शकते श्री स्ट्रायकर या टीम साठी. जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल चेतन लाटेला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होता. गौरव गोलंदाज तयार. गौरव ज्याने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या होत्या. गोलंदाजी मार्कवर तयार होतो. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. जोरदार अपील. उत्साह जास्त. आत्मविश्वास कॉन्फिडन्स इथे कमी पाहायला मिळतो. यष्टीरक्षक साई घोडेकडून हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवर मॅच रंगताना पाहायला मिळते. सरळगाव प्रीमियर लीगचा थरार दिवस क्रमांक 2 मध्ये आहे. एका बाजूला राणा युथ फाउंडेशन संघानं बाजी मारल्या. 2 मॅच मध्ये दोन्ही सामने जिंकलेत. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. धावबादची संधी इथे जरूर होती परंतु कलेक्ट करू शकले नाही गोलंदाज. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज आणि लेग बाईजच्या रूपाने येईल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 21 या धावसंख्येवर. 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ असताना तिसरं. पाठलाग 67 धावांचा करायचा. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. एका बाजूला आतापर्यंत 2 मॅच मध्ये 2 पराभव श्री स्ट्रायकर या टीमचे आहेत. एका बाजूला भूमिक ब्लास्टर ही टीम पाहतोय. एक सामना जिंकलेत, एक पराभूत झालेत. तिसऱ्या मॅच मध्ये दोन्ही संघ आहेत. पहिला विजय श्री स्ट्रायकर इथे मिळवणार का? भूमिक ब्लास्टर
3 पैकी 2 सामने जिंकते ही ठरवणारी ही मॅच मैदानामध्ये चालू आहे. सरळगाव प्रीमियर लीगचा थरार दिवस क्रमांक 2. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. गौरव तयार होतोय गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन विकासच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं साई गुडेने एकतर्फी झुंज दिली, तिथे 53 धावांची इनिंग खेळली. इथे टाकलेला बॉल, पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 22 या धावसंख्येवर. 4 बाद 22 धावा, 67 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते भूमिक ब्लास्टर. सुरेख प्रकारची कामगिरी आतापर्यंत राहिली. गोलंदाजाचे काही चेंडू खराब जरूर राहिलेत गौरवचे, परंतु कमबॅक चांगलं करतो. इथे टाकलेला बॉल, अगोदरचा वाईट, या बॉलवर आली विकेट आणि इथे होईल विकासच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद, 5 वादरा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील धीरज. संघाची धावसंख्येचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या 22 धावा, अजूनही 45 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम अशी गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय गौरव. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, धक्का क्रमांक 6. हादरा इथे बसतोय. टीम भूमिक ब्लास्टर या टीमला वर्चस्व गाजवतीय. श्री स्ट्रायकर्स महत्वाची इनिंग, जे मात्र मैदानामध्ये चेतनला खेळावे लागेल. एकाकी झुंज, दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाहीयेत. आतापर्यंत विकेट गेल्यात 6 फलंदाज बाद झालेत. गौरव तयार. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, झेल इथे झालाय. वाघाची शिकार मैदानामध्ये कंप्लीट करत असताना गौरव 5 विकेट कंप्लीट करतोय. लाजबाब गोलंदाजी.
3 षटकं कंप्लीट झाली. धावफलकावर धावसंख्या 7-22. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. 4थ्या षटकामध्ये आमंत्रित केलंय राजला. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. राज टॉस साठी येणं गरजेचं राहील. शेवटचा सामना अजयदादा फाउंडेशन आणि राणा युथ फाउंडेशन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. चला चेंडू हवेत. धक्का क्रमांक 8व्या विकेटचं पतन होत आहे. कॅप्टनशिप इथे खूप चांगली करतोय साई गुडे. सातत्यानं गोलंदाजी चेंज चांगली केली आणि तिथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. राजाराम गुडे गुरुजी यांचा विशेष सन्मान सरळगाव प्रीमियर लीगच्या वतीनं सोमनाथ गुडे यांच्या शुभ हस्ते करतोय. राजाराम गुडे गुरुजी यांचा विशेष सन्मान. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. सोमनाथजी गुडे यांच्या शुभ हस्ते राजाराम गुडे गुरुजी यांचा विशेष सन्मान. ओ इथे फलंदाज बाद. धक्का क्रमांक 9. आपल्या शुभ हस्ते सचिन जुमारे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. सचिन जुमारे यांचा विशेष सन्मान. या अगोदरच्या मॅच मध्ये हीच परिस्थिती होती श्री स्ट्रायकरची आणि या मॅच मध्ये श्री स्ट्रायकरने दुसऱ्या संघाची परिस्थिती केली. हे क्रिकेट आहे. प्रवीण नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. लास्ट विकेट. धावफलकावर धावसंख्या 22. शेवटची विकेट. टॉस करण्यासाठी अजयदादा फाउंडेशन आणि राणा युथ फाउंडेशन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी ताबडतोब संपर्क करा. टॉस आपण बापू देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते घेणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी येणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर राज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी. गोलंदाज राज गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय प्रवीणला. हॅट्रिक इथे होईल का? एक हॅट्रिक तर कंप्लीट केली. दुसरी होणार का याच मॅच मधली ते देखील पाहायचं. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. आता मात्र गाडी पटरीवर आली आहे श्री स्ट्रायकर या टीमची. पहिल्या सामन्यामध्ये भरपूर धावा खर्च केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये धावा होऊ शकल्या नाही. परंतु या सामन्यामध्ये साईने जिम्मेदारी भर क्रिकेट खेळलं. अर्धशतक तिथे झळकावलं आणि गोलंदाजी काय अफलातून केली सर्व गोलंदाजांनी. कौतुक विशेष. इथे टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळलेत. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. राज देखील अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 22 धावा. 67 चा पाठलाग करत असताना भूमिक ब्लास्टर हा संघ खूप मोठ्या अडचणीत सापडला. महत्वाची विकेट होती चेतन लाटेची आणि ती विकेट गौरवने मिळवली. इथे टाकलेला बॉल भन्नाट चेंडू. 5वा चेंडू सलगचा डॉट टाकतोय. खूप चांगली गोलंदाजी करत असताना राज पहिल्या मॅच मध्ये थोडस खराब परफॉर्मन्स होतं.
या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करतो. साई घोडे संघाचे कर्णधार आहेत, लिडिंग फ्रॉम द फ्रंट. चांगली कॅप्टनशिप केली. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा राहिला. बॅक टू द बॉलर खेळण्यात एक सिंगल इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 कंप्लीट. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 18. 4 षटक कंप्लीट झाली. 12. गोलंदाजी मार्कवर कॅप्टन येत आहेत. साईच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपण पाहतोय प्रवीण. शेवटचं अंतिम षटक आपल्या कोट्यातील टाकण्यासाठी तयार होतोय. अरे कोट्यातलं रे. गोलंदाज तयार होत आहे. गोलंदाजी मार्कवर साई. इथे चेंडू हवेमध्ये झेल झाला आणि फलंदाज पाथ. विकेटचं पतन होत आहे. ऑल आउट होती टीम भूमिक ब्लास्टर आणि पहिला विजय नोंदवतीये टीम श्री स्ट्रायकर्स. आता पुढल्या मॅच वर या दोनही टीमचं भवितव्य अवलंबून राहील.